देखिए आपने गुंज, मजा आहे की नाही, की हलवा वही बनाएंगे मंदिर जहाँ बनाए. आणि परवा जेव्हा आम्ही अयोध्येला आता ही जी कढई नेतो आहे त्याच्या ट्रायल्स घेत असताना पहिली ट्रायल 6,000 किलोचा हलवा बनवला. पण तो 6,000 किलो जो आहे त्याचा एशिया इंडिया बुक रेकॉर्ड झाला. आम्ही तेवढं क्लेम केलं होतं, पण तो झाला मात्र 7च्या जवळपास झाला. आणि आता तो हलवा नेमका कसा बनवला, टेक्निकली काय त्याच्यामध्ये पाहिलं, की एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवताना तो चिकट झाला नाही पाहिजे, गोळा झाला नाही पाहिजे, याच्यासाठी जवळपास 15-16 ट्रायल्स घेतल्या. आणि 15-16 ट्रायल्स नंतर तो हलवा तयार झाला. आणि फायनली तुम्ही पाहिलं असेल की तो हलवा तयार करताना कष्ट जरूर पडले, पण आफत कुठेच झाली नाही. शेवटी जय श्रीराम. सगळ्यात पहिले मला रव्याबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल की हा तुम्हाला रवा जो दिसतोय तो भाजलेला रवा आहे. आणि भाजलेला रवा घेताना तो रवा एका क्वालिटीचा असावा याची आम्ही खबरदारी घेतली, की एकाच मिलमधून निघालेला, एकाच गव्हापासून तयार झालेला, एका लॉटच्या. आणि MP बोर्ड गहू निवडून आम्ही त्यापासून हा रवा तयार केला. आणि रवा सगळ्यात पहिले भाजून घेतला अशा रंगामध्ये. मग रव्याच्या 5 पट पाणी घेतलं. जेवढा रवा तेवढी साखर किंवा थोडी जास्त, तेवढंच तूप यामध्ये घातलं. वेलची पावडर, जायफळ, हे प्रमाण तर इथलं झालं. पण तिथलं प्रमाण काय होतं, जो हजारो किलो हलवा तयार झाला त्याचं प्रमाण तुम्ही बघा. आणि रवा टाकताना हा असा रवा टाकला. त्याच्यामुळे रवा जो आहे तिथे खालती असे लम्प्स त्याचे तयार झालेली. काजू आणि मनुका. मी इथे गॅस कमी केला आणि यावर झाकण ठेवलं. केळ्याच्या फोडी आम्ही तिथे थोड्या मोठ्या मोठ्याच ठेवल्या, कारण एवढं 5-6 हजार किलोचं वजन त्या फोडींवर पडल्यानंतर त्या व्यवस्थित राहायला हव्या म्हणून. आत्ता जरी तुम्हाला इथे वाटत असेल किंवा त्या हलव्यात वाटत असेल की तूप जास्त आहे, पण हे तूप जास्त होत नाही. जसं जसं आपण हा हलवा कन्झ्युम करतो तसं तसं ते तूप त्याला लागतं. आता बघाल तुम्ही की हा एकत्र केल्यानंतर तूप जे आहे ते कमी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही खालून काही लागलेलं नाही आहे. शर्करा खंड खाद्यानि दधिक्षीरधृतानि च आहारं भक्ष्यभोज्यंच नैवेद्यम समर्पयामि. तर हा श्रीरामाचा प्रसाद, श्रीरामाचा हलवा तुम्हाला आज दाखवला आहे. तुम्ही नक्की घरी तयार करा. आणि हा प्रसाद तयार केल्यानंतर अयोध्येला नैवेद्य दाखवला असं समजून याचं ग्रहण करा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हा मोठा प्रसाद जो झाला त्याबद्दल जर अजून तुम्हाला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर एक नवीन व्हिडिओ अजून येतो आहे, त्याच्यात संपूर्ण प्रक्रिया त्याच्यात दिलेली आहे. तेव्हा पाहत राहायचं का मास्टर रेसिपी.